चरण दृष्टी विटेवरी साजेरी चरण दृष्टी विटेवरी साजेरी विटेवरी साजेरी चरण दृष्टी विटेवरी साजेरी माझी हरी देते माझी हरी वृत्ती राहो आणि कर लागे माई कृपदार्थ आणि कर लागे माई कृपदार्थ देते माझी हरी वृत्ती राहो देते माझी
समचर दृष्टी विटेवरी साधी तिथे माझी अंगठी राहो समचरण दृष्टी विटेवरी साजे
Ah
तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त धनी जडो देसी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कर्ण लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगाय विश्वसंत श्रेष्ठ श्री ज्ञानशील महाराज आणि तुम्हा सज्जनांना नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या उद्धाराचा विचार प्रगट करणाऱ्या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. तुकाराम महाराज अभंगामध्ये उद्धारासाठी देवाला प्रार्थना करतात, देवाशी बोलतात की उद्धार झाला पाहिजे. तुम्ही आम्ही जे संसारामध्ये आहोत हे जेलमध्ये आहोत बरं का, आणि या जेलला जर आपण चांगलं जर बोललो तर आपल्यासारखं दुसरं कोणाचं असेल सांगा बस. आमचे भगवान शंकराचार्य सांगतात संसार कारागृह मोक्षमेक्षम रयोमयम पाद निबंध शृंखलम वदन्ति तज्ञपट्टु आशनात्रयम योस्वात् विमुक्ता समपैति मुक्तिम. संसार कारागृहामध्ये आपण आहोत ना, आणि या कारागृहामध्ये जर आपल्याला जे काही सोयी सुविधा मिळतात तिथे पण जेवायला वगैरे भेटत, तो काही घंटा वाजवला की सगळे जेवायला तिथे जातात म्हणतात असे ते गेलेले लोक सांगतात. मग जेवायला वगैरे तिथून भेटत, मग तिथे खुशी आहे म्हणून जगायचं का की बरं झालं मी आता इथे आलो, माझं चांगलं चाललंय इथे, अशी भाषा बोलायची का? आपण ते चाललंय, आपण त्याच्यात मध्ये खुशी आहे. परमार्थाची आम्हाला जरुरी नाही, नरकाला जायला लागेल याची पर्वा नाही आम्हाला. बस रे माझ्या मागल्या चाललंय, देवाची प्रार्थना नाही, देवाला कधी कळवल्याने भाषा नाही बोललो, काही चुकलं असेल तर आम्ही देवाला नाही माफी मागितली, सगळंच आम्ही चांगलंच करतो असंच मानतो, असंच मानून माणूस जगतो. म्हणून याच्यासाठी देवाला प्रार्थना करूया. रोजच्या रोज आपण चुका करीत बसतो, हजारो चुका, लाखो चुका, पावला पावलाला चुका करीत बसतो. एक गोष्ट अशी मला सांगता येईल आपल्याला ज्ञानदेवाच्या शब्दात की ज्ञानशील महाराज म्हणतात, सूर्य जे वेळा नुदयचे तया वेळा की रात्री म्हणीजे तैसी माझी भक्ती जे कीजे, माझी भक्ती बिन जे कीजे ते महापाप नव्हे. माझ्या भक्ती वाचून जे केलं जातं ते का महापाप नाही का? पापच आहे. काही पण करा तुम्ही, या लोकांमध्ये परमार्थ सोडून काही गोष्ट पुण्यकर्म करा, ते पण पापामध्ये सहभागी होतात. यजन करिता कौतिके की वेदांचा माथा चुके क्रिया फलेसी उभे ठाके पुढ्या पुढा गया ऐसे दीक्षितचे सोमप आपणची यज्ञाचे स्वरूप ती पण पुण्याची निनावे पापे जोडिले देख जे श्रुती करया ते जाणुनी शतवरी यज्ञ करोनी माती चुकणी दुर्बुद्धी देवा गजती. हे दुर्बुद्धी लोक जे यज्ञ करतात वगैरे सगळं काय करतात आणि संसारच मागतात, पूजा करतात तर संसारच मागतात, देवाला दर्शनाला जातात तर पोराचीच इच्छा करतात, देवाला दर्शनाला जातात तर पैसेच मागतात, संसारच मागतात. दुःख देणाऱ्या वस्तूच मनुष्य मागतो देवाजवळ. कुठली आपल्याला आहे? अरे जी गोष्ट आपल्याला दुःखाला कारण आहे ती गोष्ट आपण होऊन देवाजवळ मागायची. सगळ्या संतांनी जर ती चांगली नाही म्हणून सांगितले, भगवान परमात्मा सुद्धा सांगतात की हे मनुष्य तू या लोकांमध्ये आलास ना, तो हा सगळा लोक दुःखाचा वाटाड आहे म्हणतात.
बरं का. दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखालय आहे. आलय म्हणजे जागा. आम्ही सांगत असतो नेहमी, जास्त ग्रंथ असतात तर त्याला काय, त्या दुकानाला काय नाव असतं? ग्रंथालय असं आहे. औषधाचं जास्त भांडार ज्या ठिकाणी दुकानात आहे, मेडिकल, त्याला काय बोलतात? औषधालय. त्याप्रमाणे या लोकाला दुःखालय म्हणतात. हे दुःखालय आहे, दुःख देणार आहे. म्हणून याच्यासाठी आपण एक ताबडतोब काय याच्यातून निघू नाही शकत, पण प्रार्थना तर करूया. चुका तर होतात, चुका होतात ही पण गोष्ट खरी आहे, पण तो चूक सुधरून देईल, चूक माफ करील ही पण गोष्ट खरी आहे. माफ करतो तो. भगवान माफ करतात. मोठी दयाळू आहे, मोठी दयाळू आहे. आपण आता बोललो ना, बस. राखणे लागे वाकडे जाता, पुढती विरवेसी संता, नाही सर्वथा धीर तुझ लागली सकल चिंता. देवा तुला सगळी चिंता आहे. राखणे लागे वाकडे जाता, वाकडे चाललो तर ते देवा तुम्ही आमचं रक्षण करा. असं आपण जर देवाला प्रेमाने बोललो, जर मनापासून जर बोललो, तर तो मोठा दयाळू असल्यामुळे नाही बोलला. त्याच्या पत्नीला इंद्राच्या पोराने पकडली. ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या पत्नीला इंद्राच्या पोराने पकडली. तिच्या मागे गेला, तिला परेशान केली. म्हणजे सीता माता त्या खाली पडल्या. खाली पडल्यानंतर तिचा ब्लाऊज आहे तो फाटला आणि तोंडामध्ये ते स्तन त्याने धरलं. विषय वासनाच्या हेतूने. असा देवा जंगलामध्ये होते ना ते, तर भगवान प्रभू रामचंद्र पुढे चालत होते. त्याच्या मागे 10 फूट मागे लक्ष्मणजी चालत होते. त्याच्या मागे 10 फूट सीता माता चालत होत्या. बरोबर नव्हत्या चालत. तसं जमत नाही. खांद्यावर हात ठेवून चालायला लागतं. का चालतात बरे खांद्यावर हात ठेवून? विचारलं एकदा एका माणसाने, खांद्यावरून सगळी हात ठेवून का चालतात बाजारात पण? तेव्हा ते असे बोलले की भरोसा नाही एकामेकाचा. त्यांचा एकामेकाचा भरोसा नाही. जाणून कुठे गेलं तर काय करायचं म्हणते. ही बात आहे. विठ्ठल संधी साधली आणि तो इंद्राचा पोरगा आला आणि त्याने ते केलं. भगवान प्रभू रामचंद्र पाहतात, तो अरे ओळखलं त्याने, करतो ओळखणार ना, सगळ्यांना तो ओळख करतो. वास न सांगता तुम्हा कळू येते अंतर. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला सगळं समजतं ना, सगळ्यांच्या मनातलं सगळं समजतं. वृत्तीत यावेळी त्याला समजतं लगेच की काय करून टाकलं. बघितलं तर अरे दुष्ट भावनेने येतो माझ्या पत्नीला छेडतोय म्हणून, आणि याचा गर्भ सोडला. गवताची काठी सोडली. त्या काठीने जाजमेर धारण केलं तुम्हाला सांगून, जशी विजेसारखा त्याच्या पाठी लागला. सगळ्यांच्याकडे गेला तो आपली सुटका करण्याकरता. ज्याला त्याला सांगितलं, आमच्या उद्धवजीच्या जवळ गेले, शरद पवारांच्या जवळ गेले, तिकडे मोदीजींच्या जवळ पण गेला तो कावळा. मोठ्यांच्याकडे गेला, पण त्याने सांगितलं हे दरबारातून सोडवण्याची आमची क्षमता नाही, ताकद नाहीये. ही कोणाने सोडले? कोणी सोडलंय? एका साध्या व्यक्तीने नाही सोडलेलं, ते जगाचा नियंता आहे त्याने सोडले. त्यामुळं ते सावरण्याची आमच्याजवळ ताकद नाही. मग इंद्राजवळ गेला, त्याला सांगितलं. सूर्याजवळ गेला, त्याला सांगितलं. चंद्राजवळ गेला, त्याला सांगितलं. ब्रह्मदेवाला जवळ गेला, त्याला सांगितलं. भोलेनाथाकडे गेला, त्याला सांगितलं की सोडवा म्हणून. सगळ्यांनी ते सांगितलं की नाही. त्या
त्यांच्या दरबाराला सोडवण्याची आमची ताकद नाही. मग नारदजी भेटले. नारदांना सांगितलं की असं असं आहे, सोडवा मला. संत दया बसतात देवाप्रमाणे. त्यांना दया आली. त्यांनी सांगितलं जा जा, ज्याने बाण सोडलाय ना तोच तुला सोडली. जा जा त्याला दया येण्याकरता एक सांगतो तुला, एक काम कर. एक तत्व नाम दृढ धरी, एक तत्व नाम दृढ धरी, प्रेमाने जर तू त्याचं नाव घेतलं तर त्याला तुझी दया, त्याला दया येण्याकरता दुसरा मार्ग नाही जगात. तेव्हा त्याला दया येण्याकरता तू त्याचं नामस्मरण कर असे बोलतात आमची आई. आमची आईशी बोलते की त्याला दया येईल पण तू त्याचं मोठ्या प्रयत्नाने नामस्मरण कर असं आहे. मग त्याने ते मान्य केलं. साधू संतांची बातमी आहे. संती सांगितले ते केले जात, मत मतांतरा नाही दिले मन, नाही नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, हृदय धरिले श्री हरीचे चरण. बस नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, संती सांगितले ते केले जात, नाही आज्ञा त्यांची केली. त्यांच्या शब्दांचा धिक्कार नाही केला. संत सांगतात त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकून त्याने आणि गेला भजन करेल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम घातलं त्याने. त्या गंधर्वाने इंद्राचा मुलगा होता कावळ्याचा वेश त्याने घेतला. दया दया तेव्हा त्याने देवाचं नामस्मरण केल्याबरोबर दया आली. चूक पण करायला लागते देवाजवळ. कृपा कृपा भाई तब जानिए जब देखे अपना दोष, म्हणतात कबीर जी. कृपा कृपा भाई तब जानिए, कृपा तेव्हा समजून घ्यायची देवाची की आपल्या चुका आपल्याला समजल्या, आपण समजूया देवाची कृपा होते आहे आपल्यावर. बस शोक वियोग घडला सकलांचा, गेल्या चलना न्याय आपुला, गेला उच्चार घडल्या दोषांचा,
गवळण बोलते, चूक झाली तिची, थोडी गलती झाली तिला, अभिमान झाला थोडा, मला तिकडे जायचं नाही, अभिमान झाला तिला. देवाने लगेच तिला हाकलून दिली, गेट आउट, चालते होय इथून, तिच्यापासून दूर गेली. तेव्हा तिला समजलं की अरे चुकलं माझं, देवाच्या पुढे मी अभिमान करीत राहील. मग ती बोलते ही भाषा, वियोग घडला सकलांचा. देवा, मला अभिमान मी मान्य करते, पण तुझ्यासाठी मात्र मी सगळ्यांचा त्याग केलाय. आई वडील भाऊ पंत बहिणी सगळ्यांचा त्याग केला तुझ्यासाठी. शोक वियोग घडला सकलांचा, सगळ्यांचा शोक वियोग. का तुला शरण गेलो हा काय अन्याय आमचा, चूक केली का? गेल्या शरण हा अन्याय आमचा, आम्ही शरण गेलो आमचा काय अन्याय आहे का? काय गलत आहे का? चूक आहे का आमची? त्यासाठी एवढा दंड तुम्ही देता आम्हाला? बोलते ती, बोलत केला उच्चार घडल्या दोषांचा. उच्चार केला तिने, चूक मान्य केली, चूक मान्य करून तुम्ही आपण चूक मान्य करूया, देवाला सांगूया. कोणाला उलट शब्द बोललो, वाईट शब्द बोललो, कोणाची चोरी केली, कोणाची जमीन घेतली, कोणाचं आणखी काय केलं असेल, त्याच्याजवळ नाही मागणी मागायला गेलो, त्याच्याजवळ नाही गेलो तर देवाच्या जवळ आहे ना, तो सगळ्यांचा आहे ना राजा. सगळ्यांचा तो बघतो ना, मग त्याच्याजवळ सांगायचं. एकटा असलं तर जोरात सांगायचं, लोक असले तर मनात सांगायचं, नाही का? कारण लोकांना पण समजलं नाही पाहिजे ना, फाटकी बाजू झाकायला लागतेच की. कपडा सुद्धा फाटल्यानंतर आपण इकडे करतो त्याला, थोडं फाटलेली बाजू झाकायला पण चालतंय, चांगली गोष्ट आहे, असू द्या, तो एक व्यवहार आहे, करायला पाहिजे तो, असं आहे. पण सांगायला काय हरकत आहे? मनातलं कळतं ना त्याला, असं आहे, त्याला मनातलं कळतं ना, मनातून त्याला सांगायचं, देवा चुकतंय माझं, करा तुम्ही काहीतरी मला विलास करा, त्याला समजतं ना. मुंगी के पाँव में घुंघर बाजे वो भी अल्लाह सुनता है. मुंगी के पाँव में घुंघर बाजे वो भी अल्लाह सुनता है. मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या अल्लाह बहिरा है. असं आहे, मुल्ला होऊन तुम्ही बापून जोराने ओरडता, अरे तो का बहिरा आहे का? आमचे कवी सांगतात, त्यांच्याच लोकांना सांगतात, ते मोठी मजा आहे. असं आहे, तो का बहिरा आहे का? त्याला ऐकायला येत नाही का? मुंगीच्या पायामध्ये घागरे आहेत म्हणतात, ते घागऱ्या बांधलेत, ते त्याला ऐकायला येतात. त्या जर ऐकायला येतात तर आमचा एवढं कसं काय ऐकायला येणार नाहीये. बस जाऊ दे, गेला तो, माफ करा बोलला तो गंधर्व, मला माफ करा, चुकलं माझं. भगवान बोलले, जिचा गुन्हा केलाय तिला सांगा. असं आहे. सीतामाता तर आणखी दयावान, संत देवापेक्षा एक काकणभर सरस आहे. हा, संत देवापेक्षा मोठे. तुका म्हणे आम्ही देवा होणी बळी, देवापेक्षा आम्ही मोठे आहोत. देवाला काय, देवाला देव पालू तर आम्ही दिला, आम्ही घेगा माझा आशीर्वाद, घेगा माझा आशीर्वाद, घेगा माझा आशीर्वाद.
भगत तुकाराम बाबा बोलतात माझा आशीर्वाद घे. आणि आमच्या भाग्याने नांद या जगात कोणी विचारलं असतं तुला जर आम्ही नसतो तर. तुकाराम बाबा बोलतात आम्ही नसतो तर कोणाला माहिती देव झाला असता. देव कोणाला कळला कसा असता. डोकं फोडून सांगितलं तरी पण कोणाला कळत नाही तर सांगणारा नसता तर कसा तो कळला नसता कळला. बस आमच्या सीता माता त्यांच्यापेक्षा दयावान बोलल्या त्या सोडून त्याला असं आहे. पण एक तो चांगलं बोलला मात्र तो गंधर्व एक चांगलं बोलला. तो काय बोलला ज्या डोळ्याने मी माझ्या आईला चुकीच्या भावनेने बघितलं तर माझा डोळा जाऊ द्या. ही त्याची चूक त्याने मान्य केली. ही मोठी मजा आहे. त्याने मान्य केली. देवाला पण बरं वाटलं की चूक त्याने मान्य केली आहे. बस डोळा फोडला खरा पण देवाने त्याला 3 आशीर्वाद दिले. 3 असा एक आशीर्वाद असा दिला की तुला एकच डोळा जरी असला तरी तू कोणी 2 डोळ्याने नाही 10 डोळ्याने जे बघू शकणार नाही ते तू एका डोळ्याने बघशील. म्हणून अजूनपर्यंत जर एखादा मनुष्य जर तीक्ष्ण नजरेने बघायला लागला ना तर लोक बोलतात बघा कसा कावळ्यासारखा बघतो असं बोलतात. कारण कावळ्याची नजर तीक्ष्ण आहे तेज नजर आहे त्याची. म्हणून बस दुसरा एक आशीर्वाद दिला. त्याच्या पुढे जे कोणी माणसं मरतील ते मेल्यानंतर 10व्याच्या दिवशी त्या पिंडाला तुझा स्पर्श होईल तेव्हा त्याचा उद्धार होईल. दुसरा आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर तिसरा आशीर्वाद असा दिला की तू कधीच नाही मरणार. तो कधीच नाही मरत. आपला मरत नाही. कुठे ऍक्सिडेंट झाला तो कोणाचा दगडाचा फटका लागला किंवा काय झालं तर तो मरतो नाही तर मरत नाही. जाऊ दे काय बोलतात तुकाराम बाबा काय सांगतात की आपल्याला आपल्या उद्धाराकरता आपण प्रयत्न करूया. हा जो काही संसार आहे हा संसार दुःख देणार आहे. ज्याला तुम्ही कमवायला बघता ज्याला तुम्ही साठवायला बघता तो सगळा दुःख देणारा अशा प्रकारचा आहे. साठवू नये का? साठवू का नये? साठवायला पण पाहिजे. ही पण तितकीच गोष्ट कधी आहे पण ते म्हणजे सर्वस्व नव्हे. त्याच्या माध्यमातून देवाकडे जाऊया. देवाकडे जाण्याकरता सुद्धा पैशाची भरपूर जरुरी लागते. असं आहे. सम्मान सुरापान पैसा दुखाला कारण आहे. मान पैसाला कारण आहे. काय दुखाला कारण आहे. मान दुखाला कारण आहे. सन्मानम सुरापानम गौरवम रौरवम समम प्रतिष्ठा सुकरी विष्ठा त्रिमी त्यक्त्वा हरिम भजेत. पैसा दुखाला कारण आहे. त्यागला पाहिजे. त्याचा परवा नाही केली पाहिजे. मिळवायचा दानशील पुरुष वेचकपणेची संच. बस पैसा कमवायचा आणि योग्य मार्गाला त्याचा उपयोग करायचा. बस म्हणून त्याचा त्याग मनातून करायचा. ती वस्तू चांगली नाही ही भावना अंतःकरणामध्ये देऊन तो पैसा किती पण राहू द्या. ही जी लाईट आहे ही लाईट जी घेणारी नाही का पण म्हणून का तिचा त्याग करायचा. नको आम्हाला लाईट तुमची नाही 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 नाही. तिला जाणून तिच्याशी व्यवहार करीत राहायचा. तिला जाणून तिला समजून आणि तिच्यापासून फायदा घ्यायचा. सगळ्या गोष्टी फायद्याच्या राहतात. म्हणून सन्मानम सुरापान नशा घेतल्यासारखं पाप होतं. सन्मानाची इच्छा करणं. गौरवम रौरवम समम गौरव आपला झाला पाहिजे ही इच्छा. रौरव नावाचा एक नरक आहे त्या नरकाप्रमाणे आहे. प्रतिष्ठा सुकरी विष्ठा प्रतिष्ठा सुकरी डुकरीची विष्ठा आहे. बस तिन्ही त्यक्त्वा हरिं भजेत. तिन्हांचा त्याग करून देवाचं भजन करायचं असा अर्थ आहे. म्हणून मी यासाठी एवढा बोलण्याचा प्रपंच केलाय की आपण जेलमध्ये आहोत आणि याच्यातून सुटण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. तर ते सुटण्याची एक तरीका सुटण्याची एक पद्धत सुटण्याची एक रीत सुटण्याचा एक मार्ग त्याच्या संसाराच्या बंधनातून सुटण्याचा एक योग्य रस्ता तुकाराम महाराज देवा समोर सांगतात. देवाला सांगतात की याच्यातून मला सुटायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज विचार करतात की त्याला आपलासा केल्याशिवाय सुटण्याचा दुसरा मार्ग नाहीये. त्याला प्राप्त करण्याकरता दुसरा कोणताच मार्ग नाही.
एक मार्ग तुकाराम महाराजांना मान्य आहे, तोच खरा मान्य आहे. एक मनुष्य निघाला परमार्थ करायला, वनकटी बांधली आणि निघाला. तर बोलले लोक, वारकरी लोक काय भेटले त्यांना चांगले बोलले. ज्ञानेश्वर महाराज पण बोलले त्यांना, ज्ञानेश्वर महाराज पण भेटले. राम राम राम, कुठे चालला? बस झाला आता संसार नको. संसार नको म्हणजे काय? संसार तुला समजलाय का? संसार नको म्हणजे काय? का सांगलीची गृहस्थर्म, का सांगलीची कुलीचे धर्म, का सांगलीची क्रिया प्रकर्म आहे ते वर्ण वेगळेची. संसार टाकून तो परमार्थ करशील का? परमार्थ करायला संसार टाकायला लागतो? कशाचा त्याग करशील? घराघराचा त्याग करशील. घर तुला कुठं चाललंय? हे तर घर आहे ना, याला तर घर म्हणतात ना. मग याचा कुठे त्याग होईल? या घराचा त्याग होईल हे मान्य आहे, पण याचा कुठे त्याग करणार? आणि याला तर घर म्हणतात ना. विचारलं बुद्धवाले, देवा घर कोणतं? ते भगवान बोलतात काय का? भगवान बोलले गृहम शरीरम मानुष्यम. मनुष्य शरीर म्हणजे घर आहे. श्रीमंत कोण? गुणाढ्य उच्यते. सगळे गुण, पास, शांती, समाधान, अलौकिकता, बरं का, स्वधर्माचरण, सत्यता, पावित्र्य, मांगल्य, हे सगळे गुण ज्याच्या जवळ आहेत श्रीमंत, तो श्रीमंत म्हणतात. भगवान म्हणतात गुणाढ्यो. गुणाने आढ्य म्हणजे मजबूत, गुणाने श्रीमंत, तो खरा श्रीमंत. हे कसले हे श्रीमंत त्यांना नाही म्हणताय. श्री शब्दाचा अर्थ काय सांगतो आपल्याला? श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी मंत. मंत या शब्दाचा अर्थ वाला. लक्ष्मी वाला, भजिया वाला, भजिया वाला, बांगड्या वाला, आंबे वाला. बस हे सगळे वाला आहे. त्याच्यावर ते गुण आहेत. तो त्याचा मालक. मालक या अर्थी मंत शब्दाचा अर्थ आहे मालक. आपण कसले मालक सांगा? कोणाचे मालक आहोत? कोणाचे मालक नाही. आपल्यावर तर सगळ्यांची सत्ता चालते. आपण तर दुर्दैवी अशा प्रकारचे आहोत, म्हणून ते नाही श्रीमंत. बरं का, संसारावर ज्याचं आधिपत्य आहे ते श्रीमंत. बस म्हणून आम्हाला त्याचा सोच करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. काय नाही, भस्म उदलन, जटा भारू, बस भस्म उदलन करतो, अंगाला भरपूर लाकडी लावतो, बस मोठ्या जटावाडी वाजवतो, दाड्या बिड्या सगळं लोकांना वाटतं मोठे बाबा आले होता, मोठे महाराज आहेत वाटतं. बस लोकांना तो वाटून घेतो. आपल्याला विकावया आपण पे, अंग बोल माकोनी तपे, विकावया आपण पे. बस स्वतःला विकण्याकरता दारात बारात गावात फिरतो. असं आहे, मोठा परमार्थाचा वेश धारण करतो. लोक बोलतात महाराज आहे वाटतं, या इकडे या. मग त्याची सरली सर हे कपडे मोठे चमत्कारिक कपडे येते. हा लाल कपडे तर त्याच्यापेक्षा चमत्कारिक, त्याचा तर भरता मान आहे. पण खरी जास्त लबाडती आहे ते संसाराला भेलेले लोक आहेत. ते संसाराला भेले, काम करण्याची इच्छा नाही, काम करण्याची क्षमता नाही त्यांच्याकडे. मग आपलं लाल कपडे घेतलं तर फुकटचं खायला भेटतं. मग ते काय अशी बात. विठ्ठल विठ्ठल. सांगली लोकांचा आधारू आहे तो विचारू वेगळाची. वेदशास्त्र जाणीतले, अगमी पूर्ण ज्ञान झाले. बस पुराण मात्र धांडोलेले आहे ते राहिले वेगळेची. बस वेदशास्त्र जाणलं काय, त्याच्यात काय नाही बाबा. प्रवचन करून काय नाही होणार, कीर्तन वगैरे करून उद्धार नाही होणार. आम्ही रोज सांगतो कीर्तन 7 ते 9 भागणार काय परमार्थ. 7 ते 9 भजन कीर्तन करून उद्धार नाही होणार बाबा. 24 तास आम्हाला भजन करणं आहे. सतत कीर्तन कदन तस्य दृढता नमस्यं तस्मान् भक्त्या नित्य युक्ता उपासते. बस
हे गवलं काय बोलते बा नाना साधनांच्या केल्या सगळं केलं आम्ही सगळ्या साधनांच्या पण त्याच्या दरवाजापर्यंत पण त्या वाटा नाही केले यज्ञा स्वर्ग भोगाडे ती करिता तपे काम सवलती नित्य नित्य ज्ञान अभिमान वाढती करिता तीर्थाटने अंकाराची प्राप्ती हो जपता मंत्र बीजे चलती घाले घाला करिता दान धर्म पुढे भोगवितो भला असोळे विरविता विधी निषेध आगला आता हे जीवरी धनीवरी ध्याऊ याला हो ऐसे शोधिले मार्ग नाना परी नई प्रचिती मग सांडिले दुरी आता गाऊ किती नाचो हा मुरारी निरामने करू संसार गोहरी हो देवाला सगळा देव संसार अर्पण करू आणि त्याचं गायन भजन करू ज्ञान नाही मला असं बोललं पाहिजे मला काही समजत नाही असं बोललं परमार्थाच्या जवळ परमेश्वराच्या जवळ ही भाषा वापरायला लागेल मला काही समजत नाही देवा स्वीकार करा मी पाठ करून बसलोय स्वीकार करा मला कोणाचा आदर करता येत नाही स्वीकार करा असं देवाला कळवल्याने प्रार्थना केली पाहिजे असा अर्थ आहे म्हणून तुकाराम बाबा बोलतात हे सगळं ज्ञान तुकाराम महाराजाला झालंय यज्ञ या तपस्या वगैरे याच्याने आम्हाला तो परमात्मा भेटणार नाही आणि त्याला दया नाही येणार याच्यासाठी ते बोलतात पाहिजे त्यांना समाचरणा दृष्टी विटेवरी साजे तुकाराम महाराजांनी देवाला त्याच्या सगुण स्वरूपाची सेवा करण्याची इच्छा केली आहे प्रगट इथे आणि दुसरी गोष्ट कोणती आहे त्यांची त्यांच्या बोलण्यातला विषय की ते निर्गुणाला पण जाणू नये परमात्म्याला निर्गुण परमात्म्याला जाणलं पाहिजे आपला परमार्थ व्यापक परमात्म्याचा ज्ञान हेच कोणी फाउंडेशन आपल्या परमार्थ रूपी इमारतीला असलं पाहिजे बरं का परमार्थाचं निर्गुण निराकार ज्ञान रूपी फाउंडेशन जर नसेल तर वरची इमारत जी आहे ती कधी धाराशायी होईल पता नाही लागणार तेव्हा परमात्म्याचं ज्ञान पण आपल्याला पाहिजे तो परमात्मा कसा आहे म्हणून परमात्मा म्हणजे जगत परमात्मा जग परवते
सारुनी पाहिजे माते तैसा नव्हे. मी सर्वांचे सर्व मी म्हणतात भगवान. भगवान बोलतात सगळ्यांचं सगळं मी अशा प्रकारचं आहे. जगाला बाजूला करा आणि मग देवाला बघा असं नाही तो. असं नाही तो. सगळं मी सगळंच मीच आहे. मी आहे. देशावरचा एक मनुष्य आला होता इथे. आपल्या एका माणसाने ऊस लावला होता. तर तो आला तो 12 महिन्यात तोडायचा असतो ऊस. तो 18 महिने झाले तरी नाही तोडला. तर तो जानकर त्याच्यातला. तर त्याला बोलला तुम्ही तोडला नाही ऊस. म्हटले ऊस कसा तोडणार. फळ आला ना त्याला. फळ आल्यावर तोडले. अरे तसं नाही. ऊस म्हणजेच फळ. ऊस म्हणजेच फळ. त्याला फळ नाही दुसरा. बर का. नाकारी पुष्पम फुल चंदनेषु विद्वान धनाक्यो न तु दीर्घजीवी धातु कोरा कोपी न बुद्धिनो गंध सुवर्णे फल विक्षुदंडे. सोन्याला सुगंध नाही. फल विक्षुदंडे म्हणजे ऊस. ऊस फल विक्षुदंडे नाकारी पुष्पम फुल चंदनेषु. चंदनाला फुलफल काय नाही हे. विद्वान धनाक्यो न तु दीर्घजीवी. विद्वान श्रीमंत नसतो आणि जास्त आयुष्य नसतं त्याला. कारण ब्रह्मदेवाला कुणी बुद्धी द्यायला तेव्हा नव्हता म्हणतात. तो कवी बोलतो बरं का. तो कवी असं बोलतो ब्रह्मदेवाला असं शिकवायला कोणी गुरु नव्हता म्हणून अशी स्थिती झाली आहे. कोणी बोलेल देव कुठे आहे. तर बोलतात संत अरे देव सगळं जग म्हणजे देव. बस नव्हता काला गोरा खुजाना ठेंगणा. तो काला गोरा खुजा ठेंगणा वगैरे काही नाही. सगळं जग तो परमात्मा. म्हणून हे आपल्याला ज्ञान पाहिजे की तो जगच आहे. आता त्याला जाणण्याकरता त्याची सेवा आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून या चरणामध्ये त्याने देवाचं एक तटस्थ लक्षण सांगितलंय आणि एक स्वरूप लक्षण सांगितलंय. बरं का. त्या परमात्म्याला आपण सेवा करतो जो आपल्या पुढे उभा आहे तो तटस्थ लक्षणाचा देव. आणि जो शक्ती ज्याची आहे ती ज्याची शक्ती आहे सामर्थ्य आहे बरं का तो स्वरूपभूत स्वरूप लक्षणाचा देव. याला स्वरूप लक्षण म्हणतात. या शब्दाची हा जो दृष्टी शब्द आलेला आहे तो दिश धातू पासून त्याची उत्पत्ती अशा प्रकारची आहे. बरं का. दिश धातूला श्रेयक्तन श्रेयक्तीन म्हणून एक सूत्र आहे. त्या सूत्राला भाविक तीन हा प्रत्यय लागला की दृष्टी हा हे रूप होतं. ही दृष्टी द्रष्टरहित अशा प्रकारची आहे. तरी पण सुद्धा ती सामान्यतः माईक द्रष्टामध्ये दृश्य द्रष्ट्यामध्ये ती समान अशा प्रकारची आहे. म्हणून ही जी दृष्टी आहे ना ही दृष्टी विषयी स्वरूप रहित अशा प्रकारची आहे. म्हणजे केवळ दृक. याचा अर्थ स्वरूपभूत ज्ञान. म्हणून महाराजांनी दृष्टी या शब्दाचा अर्थ स्वरूप लक्षण शब्दातून स्वरूप लक्षण सांगितलंय देवाचं. बस. म्हणून थोडासा व्याकरणाचा भाग त्याच्यामध्ये थोडा आहे बरं का. व्याकरण थोडं पाहिजे व्याख्या त्याला. नाहीतर त्या एका शास्त्रकारांनी असं लिहिलंय यद्यपि बहुनाधीतम तद्यपि पठत्वम पुत्रम व्याकरणम स्वजनो शिवजनो माभूत सकलम शकलम सकृत चकृत असे त्या अर्थाचा अर्थ केलाय त्याने. हे मुला पोरा तू जास्त नाही शिकला तरी चालेल पण थोडासा व्याकरण शिक. कारण का स्वजनो शिवजनो. स्वजन म्हणजे भावन आणि शिवजन म्हणजे पुत्री. शिवजन या शब्दाचा अर्थ पुत्री आहे. सकल म्हणजे सगळे. शकल म्हणजे तुकडे. शकल म्हणजे तुकडे. बरं का. आणि सकल म्हणजे सगळे. सकृत म्हणजे पुण्यकर्म. सकृत छकृत म्हणजे विष्ठा. छकृत या शब्दाचा अर्थ विष्ठा. बरं का. म्हणून अशा प्रकारे ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी 2 पर्याय चांगले सांगितले. निर्गुण परमात्म्याचं ज्ञान पण पाहिजे
आणि सगुण परमात्म्याची सेवा करण्याची अंतःकरणामध्ये इच्छा असली पाहिजे. तेव्हा त्यांची ती स्पष्ट इच्छा झाली. समचरण दृष्टी, समचरण देवा तुम्ही समचरण ठेवलेली आहे असे, आणि तुमची दृष्टी नासागरी आहे, नाकाच्या शेंड्यावर तुमची दृष्टी स्थिर झालेली आहे. तेव्हा ही दृष्टी काय सुचवते भक्तांना, की तुम्ही माझ्या जर पाया पडलात तरच मी तुम्हाला बघेन. नाकावर ठेवलेली दृष्टी ही त्या दृष्टीचा मनुष्य समोरचं लांबचं नाही बघत, लांबचं त्याला दिसत नाही. बघा तुम्ही कधी पण करून अशी नाकाचा शेंडा भक्त बघायचा, तर ते बघताना फक्त 3 फूट जागा दिसते, 3 फुटाच्या पुढची जागा दिसत नाही. तर 3 फुटापर्यंत आलेला मनुष्य जे होतो त्याच्या चरणावर मस्तक आपलं ठेवतो, त्यालाच तो बघतो. किंवा चरणावर मस्तक ठेवलं होते असं. देवाला समर्पित झालं पाहिजे आपण, देवाला नेचर झालं पाहिजे. माझं काही नाहीये असं आपण बोललो पाहिजे. संसारामध्ये असं वागायला लागतं. आमचा दुपारी विजय झाला घरगुती. एक मनुष्य करोडो रुपये दान द्यायचा रोजच्या रोज करोडो रुपये, पण मान अशी पैसे असे काढायचा असे द्यायचा, मान खाली घालता. ते एखाद्याने विचारलं मान खाली का घालता, एवढे पैसे तुम्ही देता तर तुम्ही द्या. पण तो खरा परमार्थी होता. तो बोलतो देणार देत आहे, भेजत आहे दिन रात, लोग हमसे भ्रम धरत आहे या ते निची नाही. बस मला शरम लागते की हे सगळं देवाचं आहे, पण लोक म्हणतात की हा देतो म्हणून. मला लाज लागते याची. अरे तू कोण देणारा? मला एक भास होतो, अरे मूर्खा तू कोण देणारा? देणारा तर तू आहे, त्याने तुझ्या जवळ दिलं म्हणून का तुझं झालं ते. आता आपण जेवण करणार आणि वाढायला गुलाबजाम एखाद्याला दिले तर त्यानेच सगळे खायचे का? वाढायला दिले तुला ते. बस महेशे सूर्याती श्रीधरीचे तेजाची सुटी दया भासा सर्वती जगती गेले. बर का विठ्ठल विठ्ठल. झाले ते तयाची काय येतुले. बस चंद्राला अमृत दिलं का त्याच्या एकट्यासाठी, म्हणून त्याच्या जवळ जे काही जास्त असेल ते त्याने मुक्त असते लोकांना दिलं पाहिजे. कोणाला ज्ञान आहे, कोणाला संपत्ती आहे, कोणाला सत्ता आहे, कोणाला अधिकार आहे, हे सगळं जे काय असेल ते लोकांना दिलं पाहिजे. तरच त्याचं भाग्य आहे, तरच त्याला काही लाभ आहे, नाहीतर लाभ नाही आहे असा अर्थ आहे. बस म्हणून शरण गेलं पाहिजे, शरण परमात्म्याला नेचर झालं पाहिजे. म्हणून चरण शब्दातून त्याने हे सांगितलंय तुकाराम महाराजांनी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. बस त्या ठिकाणी माझं चित्त राहिलं पाहिजे. बस माझे चित्त त्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे, आणि ते स्थिर तिथं चित्त गेल्यानंतर ते परत नाही आलं पाहिजे. चित्त ते परत नाही आलं पाहिजे. त्याला बघितल्यानंतर आमची जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी कोणत्या पदार्थाला जेव्हा पाहते तेव्हा ती पाहिलं एक क्षण पाहते आणि लगेच परत इथे येते. इथे आल्यानंतर दुसऱ्या पदार्थाला पाहण्याकरता वृत्तीचा आधार घ्यावा लागतो. वृत्ती जर नसेल कोणताही पदार्थाला पाहण्याकरता वृत्ती साबत असली पाहिजे. जेव्हा ती ज्या वस्तूला पाहायची ती वस्तू ती व्यक्ती अगोदर वृत्तीत येते, आणि वृत्तीत आल्यानंतर मग ती डोळ्याने बघायचं होतं. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना देव इतके आवडले की ते काय बोलले ऐका. तुझं पाहता
चिंतन तुझे. जी वस्तू आपल्याला आवडली आहे, जी वस्तू आपल्याला कल्याण करून देणारी आहे, ती वस्तू आपलीशी होते आहे असं समजल्याबरोबर तू तिला कसं काय सोडील? असं आहे. जी वस्तू जे जेवण खाल्ल्यानंतर मी मरू शकतो असं जर आम्हाला समजलं तर आम्ही ती कसं जेवण करणार? विरशेला दिली रसच होय, जाई जेवणारा ठाऊ होय, ताई तो ताटाची सांडून जायची आपली, तैसी संसाराया समजता जाणी ती जाय अनित्यता, ताई वैरागे दवडिता पाठी लागे. म्हणून ज्या वस्तूच्या संबंधाने तुकाराम बाबा ती सगळे संत बोलतात की तो आपला जीवाचा जीव झाला पाहिजे, तर त्याचा आपण शोध केला पाहिजे ना. एकदा का त्याचा शोध घेतला, तो कसा आहे असं समजलं, त्याचं आपलं नातं समजलं, तर त्याला कसं काय सोडील कुणी? नाही सोडणार. असं आहे, नातं आपलं त्याच बघतंय. आपण जगामध्ये दुसऱ्या कोणाला पण माझं बोलतो ना, ही मोठी घोडचूक तुमची आमची आहे. फक्त एकच आपला दिल आहे, नामदेवा बोले हरी माझा धाम. कोणीच नाही आपला या जगात. बस ते इथे कीर्तनात आल्यावर समजेल की आपला कोणी नाही म्हणून. कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकायला ऐकतात पण ऐकत नाही. कीर्तन ऐकायला ऐकतात पण ऐकत नाही. म्हणजे काय? म्हणजे जे काही सांगितले आपण ते मानायला तयार नाही होत. ऐकतात बरोबर. तुम्ही बोलता ना बरोबर. आता तुमचं कीर्तन ना आम्हाला फार आवडलं. फार आवडलं. पण मी तुला सांगितलं होतं ना की कीर्तन गुंता नाही खायला पाहिजे म्हणून. तो नाही सोडला. मग आवडलं कसं काय? कसं काय आवडलंय? कीर्तन आवडला बोलतो आणि मी काय बोललो तुला की गुटखा वगैरे नाही खायला पाहिजे, तंबाखू सिगरेट वगैरे नाही खायला पाहिजे माणसाने तरी. हा गाडो कुत्री वगैरे त्याने खाल्ला तरी चालेल ना. खा ना तुम्ही, त्याला कोण नको बोलतो. पण माणसं सुद्धा खातात. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही खायला पाहिजे. जर आपण माणसं आहोत तर हुशार आहोत ना आपण, शहाणे आहोत ना, समजदार आहोत ना आपण, चॅप्टर आहोत ना आपण. चॅप्टर कसला चॅप्टर तू? अरे तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही. तुझ्या जीवाची तुला पर्वा नाही तर तू हुशार म्हणतो. कसं काय हुशार? ही काय हुशारी कामाची? बस म्हणून आम्ही ज्या परमात्म्याच्या संबंधाने बोलतो तोच फक्त आमचा आहे. आमचा बोलावा असा आहे. माझ्या विनोबाचा आमचे एकनाथ बाबा बोलतात चैतन्याचा जीवाला ज्ञानोबा. तुकाराम बाबा एका ठिकाणी बोलतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी
फक्त माझा आपण बोलण्यासारखा आहे, त्यालाच फक्त आपण माझा बोललं पाहिजे. यांना माझा बोलायचं यांच्या तोंडावर, पण मनात बोलायचं हे माझे कोणी नाही म्हणून. वाजवाय सुद्धा संतांची संगती, कळवाले कमलापती, आपली कोणीच नव्हती, देशे चित्ती दृढ झाला. म्हणून आपण संसारामध्ये दुःख भोगायला प्रमुख कारण हे आहे की आम्ही कोणाला आपण माझं म्हणतो ना, कोणाला आपण माझं म्हणतो. मग माझं म्हणलं तर मग जेलमध्ये जायला लागेल. आणि सांगतात तो नेहमी, रेल्वे मध्ये 2 प्रवासी चालले होते, तर एक बॅग, मस्त सुंदर बॅग बनलेली, तर ठेवून गेला ते सगळी, आणि दोघीच राहिले होते. त्याच्यात उतरताना अंबरनाथला ते मिठी स्टेशनला बसले, तिथूनच येतात ना गाड्या इकडे, तर ते अंबरनाथला दोघीच होते. ते तो बॅग राहिली, तो बोलतो माझे, तो बोलतो माझे. तर तुम्हाला सांगू, दोघांचं झालं भांडण कडाक्याचं, पैशासाठी तर म्हणतात ना लोक. हा, भांडण झालं, तुम्हाला सांगू, प्लॅटफॉर्मवर उतरले, हे ठोसाठोसी झाली त्या दोघांची. तर तेवढ्यात पोलीस आले. म्हटले काय चाललंय? म्हटले एक बोलतो ही बॅग मी बघितली माझी आहे, तो हा बोलतो माझी म्हणून. तर तो बोलतो नाही माझी आहे, तो हा लबाड बोलतो म्हणून. जाऊ दे आपण बघू काय त्याच्यात. उघडली तो त्याच्यात दारू होती. दारू आहे असं बोलल्यावर तो बोलतो माझी नव्हती. तो दोघे पण बोलायला लागले माझी नव्हती. सारा संसार असाच आहे. आपण ज्याला माझं बोलतो ना, तो असा दिशाने झालेला आहे बाबा. संत सांगतात आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. सारा संसार असा तुटत नाही. जेव्हा तो उघडून बघू ना तेव्हा समजेल. जेव्हा संत ते पोलीस, संत नावाचे पोलीस आहेत ना, ते उघडून जेव्हा दाखवतील तेव्हा त्याच्यात ते निघेल ना, तेव्हा मग बोललो आपण माझं नव्हतं, पण आता टाइम तुझा गेलाय. आता काय झाली गंमत, बोल राम 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 राम, तो बोलतो लांब लांब राम राम. आता राम 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 नाही येत त्याला. बस म्हणून देवाला आपण माझं म्हणायचं. त्याचं आपलं नातं जवळचं आहे, बाप लेकाचं नातं आहे. अरे किती जरी पोराच्या चुका झाल्या तरी बाप का नको बोलेल का त्याला? आपलासा आहे तो. त्याप्रमाणे तो आमचा परमात्मा बाप आहे. भगवान पण बोलतात ना, पिता अस्य जगत माता धाता पितामह वेद्यं पवित्रो कार दुःखम यजने. अशा प्रकारचा तो परमात्मा आपला आहे. म्हणून त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. एकदा का ओळख झाली की मग आपण त्याला मिठी मारू नाही का? गमत सांगतो तुम्हाला. एकनाथ महाराजांनी एक उदाहरण दिलंय फार चांगलं. एक मनुष्य असा जंगलातून चालला होता. गोपनीतून दगड यावं तसा आज इथे बसला. मेलो 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 बसतो. तर स्वभाव म्हणून बघितला त्याने, तर तो पिवळा धमक दगड आणि बोलतात जड. हा, तो दगड पिवळा धमक, काळा नाही, पिवळा धमक आणि भलता जड असं आहे. म्हणजे सगळ्या धातूमध्ये सोन्याच्या धातूला वजन जास्त असतं. आणि म्हणून सोनं ज्याच्यात जास्त असतं ना त्याला बोलतात लोक वजनदार माणूस. सोन्यावाल्याला बोलतात वजनदार माणूस. ही वजनदार माणसं असते अशी असतात. गोपनीचा सुवर्ण पाषाण लागे तो दुखी होय पूर्ण, तोची ओळखली या जाण. दुःख जाऊनी सुख निपजे, दुःख जातानी सुख प्रगट होत. पाहिला सोन्याचा आहे असं बोलल्याबरोबर आणखी 2-4 मार. तो आणखी 2-4 मार. म्हणजे माझ्या लागलं तरी चालेल. आता तो मारतो, तो बोलला मेलो मेलो बोलला. असंच याची भजन असंच आहे. आमच्या देवाचं भजन असं आहे. करताना त्रास होईलच, थोडा त्रास होतो, तो त्रास मानतो. तो त्रास तर कसला, ते भजन कसला करायला कसला त्रास. पण याने सगळी इकडे दुसरीकडे इंद्रियांना पाठवले आणि ती इंद्रिय सारखी त्याला तिकडे ओढतात. कोणता विषय सेवन केल्यानंतर जगामध्ये त्याची ख्याती होते बोला? जगामध्ये गौरवाला, सन्मानाला मान्य विषय सेवन करणारा कोणता विषय सेवन केल्यानंतर तो जगामध्ये सन्मानाला पात्र होतो बोला? नशा घेणाऱ्या माणसाचा सन्मान होतो का? तो सन्मानाला पात्र आहे का? कोणी बोलेल नशा घेतो बिचारा फार चांगला माणूस आहे हो,
हो, संसार पण त्याचा चांगला, संसार त्याने काही ठेवला नाही, काही झालं. असं आहे. बस जाऊ दे, जास्त मी काय बोलू. दुःख मानायला मनुष्य बघतो की हे नाही, हे महाराजांनी असं नाही बोलला पाहिजे, असे लोक बोलतात. मी एक बोलला ना, तुम्ही तंबाखूचं नका ना जास्त विषय खाली जाऊ, तो तंबाखू लागायची त्याला, 5-7 पुढे लागायचे त्याला, तो बोलत तंबाखून जास्त विषय नका खाली जाऊ. आता आमचं कसं काय सांगा, आमचं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. हा, कोणत्या पण माणसाचे कपडे आहेत आमच्या जवळ. असं आहे, कोणी मोठा आहे त्याचे पण कपडे आमच्या जवळ असतात, छोटा आहे त्याचे कपडे पण आमच्या जवळ असतात, मागालचे कपडे आमच्या जवळ आहेत, घ्याल ते घ्या. मग हे कपडे जर लोकांच्या साठी जर शिवलेले ठेवलेले आहेत तर ते कोणाला तरी बसतीलच ना, बरोबर बघतो का, कोणाला तरी बसतीलच ते कपडे, लोकांच्या साठी आहेत ना ते. असं आहे, तंबाखू नावाचे कपडे ते त्याला बसतील, विडीवाल्याला विडीचे बसतील, नशावाल्याला नशेचे बसतील, चोराला चोराचे बसतील, लफंग्याला लफंग्याचे बसतील, दुराचार्याला दुराचारी कपडे बसतील. हे सगळे कपडे दुःखाला कारण आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. जाऊ द्या, काय बोलतात तुकाराम बाबा, समजन दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझं मन देवा तुमच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे. एकदा का तिथे राहिलं की काम मन राम रंग दे, मन राम रंग दे, मन राम रंग दे, मन राम रंग दे, म्हणून माझी वृत्ती देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहिली पाहिजे. काय बोलतात, समचरण दृष्टी विटेल रिसाजिरी, सुंदर अशा प्रकारची दृष्टी घेऊन तुम्ही विटेवर उभा आहात ना, तर त्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर झाली पाहिजे. मन जिकडे तिकडे जे जातं ना ते मन तिथं स्थिर झालं पाहिजे. ते स्थिर होण्याकरता आम्ही तुम्हाला अशी प्रार्थना केली आहे. कारण का, दुसऱ्याकडे ते मन स्थिर न होता कामा नये. कारण ज्या ठिकाणी ते स्थिर होण्यास बघेल तर त्या सगळ्या गोष्टी दुःखदायी आहेत याची जाणीव आम्हाला झाली आहे. म्हणून ते बोलतात दुसऱ्या
देवा. बाकी देव सोडला सगळे मनुष्याला नरकाला नेणारे आहेत. ध्रुव महाराजाने मागितलं, देवा मला अशी जागा द्या की मला तिथून कोणी उठवणार नाही असा बंगला द्या. बंगला तर असा दिली, चांगला बंगला त्याला, म्हणजे चांगली जागा दिली. इतका पस्तावला बिचारा गडी. खूप दुःख झालं त्याला. काय मी मागून बसतो, ब्रह्मांडाचा राजा भेटला आणि मोक्ष नाही मागितला. वसुदेवाने पण तेच केलं. बस पूर्वी मी आराधिले देवराया, ते भजन म्हणता नेले वाया. बस पूर्वी मी देवाचं भजन केलं, ममत्व जडलं मला. मी देवाला बोललो तुमचा सारखा पोरगा पाहिजे. अरे मोक्ष मागाचा ठेवला आणि पोरगा मागितला. म्हणून ते बोलले. ते बघा का, हे सगळे माईक पदार्थ अशा प्रकारचे आहेत. आमच्या भस्मासुराने तपस्या केली, भोलेनाथाला प्रसन्न केलं आणि सांगितलं काय पाहिजे. तर ती त्याला पार्वती माता दिसली. जगत सुंदरी ती बरं का. तिच्या अंगाचा सुगंध पार्वती मातेच्या, सीता मातेच्या, रुक्मिणी मातेच्या अंगाचा सुगंध, द्रौपदी माता यांच्या, ह्या 4 मातेचा सुगंध असा होता की त्यांना फेरेल लवली वगैरे लावायला लागत नव्हती. अत्तर वगैरे अत्तर सारखा सुगंध त्यांच्या अंगाचा 5 किलोमीटर पर्यंत जात होता. आणि जर समजा द्रौपदी माता इथे असली तर तिकड्या एवढ्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये त्यांच्या अंगाचा सुगंध येतो. अशा त्या होत्या. तर त्याने ती मागितली आणि भस्म झाला गडी. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, देव मला माईक पदार्थ नका देऊ. मग तुकाराम महाराजांना भगवान असं बोलले असतील की तुला मोदीजीच देव का पद. मोदीजीच ते जे पंतप्रधान आहेत ते पद घे ना. ते काय बोलले, ते तर नकोच मला, ते पद तर नकोच, पण त्याच्यापेक्षा जगातलं सर्वश्रेष्ठ जे पद आहे ते पण नको. ब्रह्मादिका पदे तुकाची आमचे मामा बोलायचे म्हणजे दांडेकर मामा वारकरी संप्रदायाचे थोर साधू होऊन गेले आपल्या जिल्ह्यातले ते. बरं का, ते बोलायचे हे मंत्री जे निवडून येतात ना, ही पपईची झाडं आहेत, पपईची 5 वर्षामध्ये कोचलतात ते. तर ते पद तर आम्हाला नकोच. पण जे ब्रह्मदेवाचं पद लाखो वर्षेपर्यंत टिकतात ते पण नको. बस विठोबा रखुमाई
तेव्हा मला पद वगैरे नको बोलले. तुकाराम बाबा बोलले हे देवा मला ते पद वगैरे नको. ते आपलं तो मोदीजी असो नाही तर आणखी कोणी पवार वगैरे असो, आम्हाला ती पद नाही पाहिजे, ती आम्हाला समजत नाही. अरे ब्रह्मदेवाचं तर पद घे ना. तर ते बोलले त्याचं पण मला माहित आहे, मग इंद्राचं स्वर्गात ते पण आम्हाला माहित आहे. तुकाराम बाबा बोलतात तुका म्हणे त्यांचे कळल्या महावर्म, जे जे कर्म जे जे धर्म ते नाथिवंत. ते पद प्राप्त करण्याकरता जी कर्म करायची असतात त्याचं पण आम्हाला ज्ञान आहे, आणि ती कर्म केल्यानंतर जे काय आम्हाला प्राप्त होईल त्याचं पण आम्हाला ज्ञान आहे. हा आता बघा यज्ञ आपल्याला इंद्र व्हायचं जर झाला तर यज्ञ करायला लागतात. किती? 100 यज्ञ करायला लागतात. तो यज्ञ असं काय असं नाही काही, ठिकाण चांगला पाहिजे, मोसम चांगला पाहिजे, चांगला महिना पाहिजे, ब्राह्मण चांगला पाहिजे. हिरो नाही चालत तो ब्राह्मण यज्ञ करायला. आता ते ब्राह्मण येतात ना ते हिरो, ते सांगतील काय ते पण पॅन्ट घालून येतात ते. अरे असं कसं? ब्राह्मणाचा वेश कसा असला पाहिजे, धोतर वगैरे असला पाहिजे की नाही? असं आहे. तो मांसाहारी पण असला नाही पाहिजे, ते चालतं त्यांना चांगलं. ते असे ब्राह्मण येऊन काय यज्ञ करतील आणि त्यांना यज्ञाचं फल भेटेल. म्हणून तो ब्राह्मण चांगला पाहिजे, ती जागा चांगली पाहिजे, तो मनुष्य निर्व्यसनी असले पाहिजे, आणि त्याचा पैसा पण 2 नंबरचा नाही चालत, कमावलेला पैसा असला पाहिजे. बरं जाऊ द्या, चांगला पैसा मिळवून आणि त्याने यज्ञ केले
आणि त्याच्यानंतर तो स्वर्गाला गेला आणि त्या खुर्चीवर तो बसला. तर तो खुर्चीवर बसला तर तिथे खुर्ची का चांगली थोडी आहे. तिथे पण हीच तारा, तिथे पण हीच तारा. जसं जसं खेड्या गावामध्ये आपण नाही का जागा बघतो, शेताची इथून भांडण होतात भरपूर. इथून आमची जागा होती, तू अशी कशी पावड्याने घेतली तुझी करून, अशी तशी भांडण होतात ना, तशीच भांडण धर्मशाळेत पण होतात आपल्या. ती पण भांडण आमच्या सगळ्या गावाच्या धर्मशाळा भांडणाला कारण झाल्या. हे भांडणवाली ते आहेत बघा, हे कामतचे हे भांडण ते तिथे धर्मशाळेमध्ये हे 100-200 लोक आणि हे 100-200 लोक भांडणं करायला. आणि आम्ही तिथे गेलो होतो बरं का, अंदाजे आम्ही तिथे गेलो होतो. 100-200 लोक आले आम्हाला मारायला. आम्ही वर होतो. मग आम्ही कशाला त्या विटा होत्या ना रचायला आणलेल्या, बांधकाम करायला, त्या टाकायला सुरुवात केली. हे आल बोला परमार्थ करता तुम्ही आणि हे आल बर. जसं शेताच्या बाबतीमध्ये आपली खेडेगावामध्ये भांडणं होतात सातकरची आमच्या आग्र्या लोकांची, तसं धर्मशालेमध्ये पण तेच. आणि तिथे पण तेच. कुठे? स्वर्गात. तिथे तर भरपूर भांडणं. ज्ञानदेव बोलतात एरवी नरकीचे दुःख स्वर्गा नामकी सुख, पाठवणी नित्यानंदला नेलो ते सुख माझे. नित्यानंद ते खरं सुख आहे. स्वर्गीचे नरकीचे दुःख वाचून स्वर्गा नामकी सुख. असं आहे. आता आपल्या गावामध्ये एखादा करोडपती असला तर दाखवतो फार श्रीमंत हो फार श्रीमंत, फक्त तुमच्या गावाच्या अपेक्षेने. शेजारच्या गावात बघून बस एक अमुक माणूस एवढा पैसा आहे की ज्याने एक रूम भरलाय नोटाने, 10च्या नाही 2-2 हजाराच्या नोटा, कपाट नाही, खोली भरली, एवढा तो श्रीमंत. म्हणून संसारामध्ये जे सुख आम्ही पाहतो ते सुख एकाच्या सापेक्ष सुख काय आहे, ते वास्तविक सुख नाही. वास्तविक सुख देवाजवळ आहे, म्हणून ते आम्हाला नको. ज्ञानेश्वर